खरंच नशीबवान आहे की ह्या भागातून जनतेने मला 4 वेळा विधानसभेवर पाठवलं आणि आज राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे। परंतु आनंद ह्या गोष्टीचा आहे की विठुरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून माझ्या ठाणे आणि मीरा भाईंदरच्या जनतेने केली होती आणि आज तब्बल 51 फुटाची ही विठुरायाची मूर्ती मी नवघरच्या ह्या आमच्या जुन्या तलावामध्ये सर्वसामान्य जनतेला रोज दर्शन व्हावं यासाठी आमचे कोल्हापूरचे जे कारागीर आहेत, मूर्तिकार आहेत खारगे यांच्या माध्यमातून आज बसवलेली आहे। आज अतिशय चांगल्या आनंदाच्या उत्साहाच्या भरामध्ये विठुरायाचं नामस्मरण झालेलं आहे, आरती झालेली आहे आणि या ठिकाणी विठ्ठलाचं एक वेगळं आगळं रूप सर्वसामान्य जनतेला बघायला मिळालं आहे। मी ह्या परिसरातील जनतेला हेच सांगू इच्छितो की या परिसरातल्या लोकांनी जी मागणी केली होती की बाबा आम्हाला जाता येत नाही पंढरीला, आषाढी व कार्तिकी वारी जी असते त्या वारीला आम्हाला जाता येत नाही, आज जर ह्या ठिकाणी आपण मूर्ती बसवली तर आम्हाला ह्या ठिकाणी दर्शन घेता येईल आणि ती त्यांची इच्छा मी पूर्ण केली त्याचा मला अभिमान आहे। सर, भविष्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त इथे काय भव्य कार्यक्रम वगैरे? नाही बघा, आता एकदा मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आम्ही स्थानिक सगळ्या लोकांना घेऊन कार्यक्रम आषाढी एकादशीच्या निमित्तानं, कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आम्ही काहीतरी कार्यक्रम ह्या ठिकाणी करत राहू, कारण वारकरी संप्रदाय फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये आहे आणि त्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम ह्या ठिकाणी ठेवतो। सर, पांडुरंग हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे, कारंजामधनं त्यांना मानवंदना देण्यात आली, त्याबद्दल काय सांगा? बघा, म्युझिकल फाउंटन तर ह्या ठिकाणी पूर्वीपासूनच होतं, परंतु विठ्ठलाच्या आरतीच्या माध्यमातून किंवा विठ्ठलावर केलेल्या गाण्यांच्या माध्यमातून ते कारंजे आणि ते पाण्याचे फवारे उडतात त्याचा आनंदसुद्धा ह्या जनतेला मिळतो आहे आणि लहान मुलंसुद्धा आनंदी होत आहेत। सर्वसामान्य जे वारकरी संप्रदायातली लोक आहेत त्यांच्या घरातली लहान लहान मुलंसुद्धा कोणी पंढरीला गेलेलं नाही, त्यांनासुद्धा ह्या ठिकाणी आल्यानंतर विठुरायाचं दर्शन होईल। आनंद ह्या गोष्टीचा आहे की प्रति पंढरी आता नवघरच्या ह्या तलावाजवळ अवतरलेली आहे।